हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून वार्ड क्रमांक 18 आणि वार्ड क्रमांक 19 यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या विभागाच्या खासदार स्मिताताई वाघ, आपल्या या जळगाव शहराचे आणि चोपड्याचे सन्माननीय आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे, त्याचबरोबर भाऊंना घ्या तिकडे दादा, त्याचबरोबर आपल्या आम्हाला प्रत्येक सभेत असं कोणी कोणी येतच आमचे नशिबीत होते। त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ बंगाळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक गौरवजी सोनवणे, प्रभाग 18 गजा उमेदवार नलूबाई तुळशीराज सोनवणे, दुसरे उमेदवार अनिताताई सुरेश भापसे, प्रभाग क्रमांक 19 मधून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार गणेशजी सोनवणे, दुसरे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार अनिताताई देशमुख, राजेंद्रजी घुगे, निकिताताई वंजारी, या सगळ्या उमेदवारांना निवडून देण्याकरताची ही सभा आहे। मी आपल्या सगळ्यांची खूप माफी मागतो, कारण की याला इतका उशीर झाला की 5 सभा होता, ही 5वी आहे आणि शेवटची आहे। आणखी वेळ राहिला असता लोकांनी 6वी बी घेतली असती, पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही निवडणूक गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक आहे। ही निवडणूक आहे देशाची निवडणूक नाही, ही निवडणूक काय राज्याची निवडणूक नाही, ही निवडणूक आपल्या वार्डाची निवडणूक आहे। आपल्या वार्डामध्ये आपल्या कामाला कोण येतं, आपल्या वार्डामध्ये नळाचं पाणी कोण बघतं, आपल्या वार्डामध्ये दिवे कोण बघतं, आपल्याशी चांगला संबंध कोण ठेवतं, आपल्या लग्नात कोण येतं, आपल्या शेंडीत कोण येतं, आपल्या मरणात कोण येतं, आपल्या दवाखान्याच्या कामाकरता कोण येतं, त्याची ही निवडणूक आहे। ही गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक आहे। त्यामुळे आता लोक आपल्याला काही भूलथापा करतील। तर 14 तारखेला संक्रांत आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पुड्या घेऊन येतील, पुड्या खा, त्यांचं मटण पण दाबा, आमचं बटन हे सांगायसाठी मी तुमच्याकडे आलोय। आता हे लोक पैशांचं आमिष दाखवतील, आपल्याला पैशांचं आमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न करतील, पण इथं कायमस्वरूपी मागच्या काळामध्ये सुद्धा इथं शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते, भाजपचे उमेदवार निवडून आले होते। यावेळेस सुद्धा निवडून देण्याचं मूळ कारण आपल्याला समजलं पाहिजे। एकूण 75 सीट नगरपालिकेमध्ये आहे, 75 पैकी 12 तर बिनविरोध आल्या, 1 डझन भर। आता येड्या माणसाला जरी विचारलं इथं सत्ता कोणाची येईल, शिवसेना भाजपची येईल। आता आपण कोणती बी गाडी घेतो, टाटाची गाडी घेतो तर टायर दुसऱ्या कंपनीचे घेतो का, नोजल दुसऱ्या कंपनीचे, टायर दुसऱ्या कंपनीचे, लाईट दुसऱ्या कंपनीची, गाडी कसं काय चालीत? वरती मोदीजी, खालती देवेंद्रजी, नंतर आम्ही इकडे मामा, नवरीकडे बी चालतो, नवरदेवकडे बी चालतो, इकडे मामा, आणि आता हे खाली। जर एकाच कंपनी पाहिजे असेल तर यांना निवडून द्यावं लागेल, नाही तर मग पाईपलाईन लिकेज होऊन जाईल। त्यामुळे आपल्या सगळ्यांना साधं आणि सिंपल सांगायला आलोय, एका कंपनीचं जसं आपण सगळ्या गोष्टी घेतो तसे एकाच कंपनीचे लोक निवडून आले पाहिजे, नाही तर मुंडकं कोणतं, कंबर कोणाचे, हातपाय कोणाचे, कसं काय चालेल शरीर? आपल्याला या विभागाचा विकास करायचा असेल, या विभागामध्ये आपल्याला काम करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना, बापशांना, हे जुने गिराईक आहेत, आता त्यांच्या घरात 2 उभे राहिले, असं होईल? बरोबर होईल का? आता पहा तुम्ही, अमर अकबर 2 उभे। त्यामुळे भावाभावांमध्ये मी काय बोलणार नाही, कारण की शेवटी एकमेकाचं टोपण एकमेकाला बांधायचं, पण हे राजकारण आहे। आणि आपल्या सगळ्यांना मी विनंती करण्यासाठी आलोय, सिंगल माणूस निवडून आला काहीच करणार नाही तिथे, नुसतं असा पाहिजे हवामानाचा अंदाज, बाकी काय करेल? सत्ता आमची, आमदार आमचा, पालकमंत्री आमचा, मुख्यमंत्री आमचा, काय करू शकतील? खासदार आमच्या, रेल्वे चालवणारे खासदार, एसटी चालवणारे आम्ही, सिटी बस चालवणारे तुम्ही,
या सगळ्या गोष्टींचा विचार जर करायचा असेल तर शांततेने विचार करा. गौरव सोनवणेंना तुम्ही या ठिकाणी बिनविरोध निवडून दिलं. आता त्यांच्यावर जास्त जबाबदारी या भागाची आहे. एक तरुण MBBS डॉक्टर आपल्याला या भागामध्ये मिळालाय आणि मला खात्री आहे या विभागामध्ये बापचे ताई असतील, सोनवणे ताई असतील, त्या आमच्या तिकडच्या विभागामधले उमेदवार असतील, हे 100% आपलं काम करतील. याची चणक आपल्याला आली. एसटी मध्ये अर्ध तिकीट कोण दिलं? 80 बसते एसटी मध्ये महिमा आहे. 80 अर्ध तिकीट दिलं आमच्या सरकारनं. टाटा करते एसटी मधून. हे आमच्या सरकारने केलं. मुलीला मोफत शिक्षण कोणी दिलं? आमच्या सरकारने दिलं. लाडक्या बहिणीला 1500 कोणी दिले? दाढीवाल्या एकनाथ शिंदेनं दिले, देवेंद्र भाऊन दिले, अजितदादांनी दिले. उलट झालं. पहिले नवऱ्याकडे पैसा मागत, आता नवरा तुमच्याकडे मागतोय. हे आम्ही केलं. हे आम्ही केलं. रुबाब वाढवला तुमचा रुबाब. भाऊ तरी भाऊबीजला 500 टाके आणि रक्षाबंधनला 500 टाके. आम्ही तर दर महिन्याला 1500 टाकतो. तरी कपाळ करंटे म्हणता योजना बंद करू. कोणी माईचा लाल माझ्या बहिणीची योजना बंद करू शकत नाही. काय नाही बंद करू शकत. त्यामुळे आम्ही धनुष्यबाण आणि कमळ घेऊन आलोय. या विभागामध्ये मी आपल्याला खात्री देईल, आमचे निवडून आलेले बिनविरोध नगरसेवक असतील किंवा आमचे उमेदवार आहे, मामा इथले आमदार आहे, मी इथला पालकमंत्री अण्णा चोपड्याचे आमदार आहे, मी आपल्याला वचन देतो निवडून आल्यानंतर या भागामध्ये गणेशच्या वार्डामध्ये ज्याप्रमाणे आम्ही मागच्या काळामध्ये कामं केली त्याच पद्धतीने या भागामध्ये सुद्धा 100% कामं करण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. ही सभा 6 वाजेची, तुम्ही 9 वाजे लोक थांबले, 9:45 झाले. आज सगळे भुक्के मरतील. स्वयंपाक तर केलाच असते बायांना. किती वाजले? खिचडी बनेगी तो बनेगी, नाही तो नाही बनेगी. आज एवढी थंडी असल्यावर तुम्ही थांबला, याचा अर्थ तुम्ही ठरवलाय धनुष्याला मत म्हणजे विकासाला मत, कमळाला मत म्हणजे विकासाला मत. हे तुम्ही ठरवलंय की तुम्ही किती बी करा, हल्ला मजबूत आहे भाजप सेनेचा किल्ला, हे तुमच्या डोक्यात पक्क झालंय. त्यामुळे डोक्यामध्ये हे ठरवलेलं काम हे 15 तारखेला पेटीमध्ये गेलं पाहिजे. 14 तारखेला लय लोक येतील तुमच्याकडे. मला हवामानाचा अंदाज समजतो. हे दारोदार फिरतील. तिडगोड घ्या, गोडगोड बोला. तुम्ही बी बोला, जे करायचे तेच करा. कसे हुशार आहे माझ्या लाडक्या बहिणी बघा ना, मी बोलता बरोबर समजताय त्यांना. आणि तुम्ही लाडके भाऊ, तुम्ही पण लक्षात ठेवा, आपल्या रात्री कोण येतो? अरे आम्ही पैसा देऊ नाही देऊ देवाला माहित, आम्ही हे काम कधी करत नाही, पण वेळ पडली तर तुम्हाला रक्त देऊ हे वचन देण्यासाठी गुलाबराव पाटील तुमच्याकडे आलाय. पैशानं जीव वाचत नाही, रक्तानं जीव वाचतो. आम्ही रक्त देणारे लोक आहोत, रक्त पिणारे लोक नाहीयेत. एवढी थंडी आहे तरी आपण थांबलात. काही चोरून चोरून ऐकत असतील ते सकाळी सांगतील त्यांना. तो दाढीवाला भाऊ आला आणि काही बी बोलून गेला, ते 100% सांगतील. पण आपलं काय खोटं आहे? आमचं खोटं नाही. खोटं असतं तर स्मिताताई खासदार झाल्या नसत्या. खोटे असते तर चंदू अण्णा 3 वेळेस आमदार झाले नसते. आम्ही आमदार मंत्री झालो नसतो. आम्ही जनतेची सेवा करतो. इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आम्ही कायम काम करत आलो आहे. म्हणून हे सगळेजणांनी ठरवलंय. वेळ झालेली आहे तरी तुम्ही थांबलात. मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त आपल्याला विनंती करेल की आपण सगळ्यांनी धनुष्यबाण आणि कमळ जिथं दिसेल तिथे काहीच विचार करायचा नाही. कोणी काही म्हणो, जवळपास 12 जागा ह्या बिनविरोध आल्यानंतर सत्ता येणे आहे, ही अपेक्षित आहे आणि ती होणार आहे. मग विनाकारण विरोधात प्रवास करण्यापेक्षा, विरोधाच्या प्रवाहामध्ये पोहण्यापेक्षा जिकडे प्रवाह चालतो तिकडे वारणाने चाललं पाहिजे, म्हणजे आपले कामं होतील. हे येऊन काही सांगतील, पण एकटा धुटूक माणूस येऊन काहीच करू शकत नाही. त्याला सांगड लागेल, जोड लागेल. आणि योगायोगाने
पालकमंत्री आम्ही आहोत, आमदार आपल्या पक्षाचे आहे, खासदार आपल्या पक्षाचे आहे, राज्य आपल्या विचाराचं आहे, केंद्र आपल्या विचाराचं आहे आणि नगरसेवक जर आपल्या विचाराचा आला, इथे जे राहिलेली कामं आहेत ती 100% होऊ शकतील. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो मी प्रार्थना करतो, येणाऱ्या 15 तारखेला सकाळी उठा, देवाच्या चरणी कमळाचं फूल द्या आणि धनुष्यबाण डोक्यामध्ये ठेवा. धनुष्यबाण देऊ नका डोक्याला ताण, खिच खिच के ताण, हे डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. आता फ्रेश झाले तुम्ही, थंडी गेली तुमची. मला असं उधार बसेल माणसं आवडत नाही, एकदम फ्रेश. आणि तसे माणसं बसलेले दिसले मला इथे. एकही रोजंदारीनं आला माणूस नाही, अजून तर पै गेलं असते रोजंदारी. हे सगळे आलेले इमानदारीने आले लोक आले. तुमचा विजय पक्का आहे, तुमचा विजय पक्का आहे, 100% तुमचा विजय आहे. आपण सगळ्या जणांनी धनुष्यबाण आणि कमळावर मतदान करावं आणि यांना सगळ्यांना प्रचंड मताने विजयी करावं हीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.